महाराष्ट्र लाईव्ह मधून। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विलिनीकरणाच्या राजकीय चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे। शरद पवार पक्षाकडून देखील अजित पवारांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती असे दावे केले जात आहेत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामधून विलिनीकरणाबाबत सावध पवित्रा घेतल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। अशातच राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी आमच्यापुढे विलिनीकरणाचा विषय नसल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं। दरम्यान सध्या दुखवट्याची वेळ सुरू आहे, ती संपल्यानंतर अजित पवारांसोबत कुठे बैठक झाली, बैठकीला कोण कोण उपस्थित होतं या सर्वांची सविस्तर माहिती देऊ असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं। मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरे यांनी सूचक विधान केलंय। आमचा सहभाग एनडीए सरकारमध्ये काल, आज आणि उद्याही राहील असं तटकरे म्हणाले। ज्यांना आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी त्याचा विचार स्पष्ट करावा, त्यावर चर्चा केली जाईल असं सुद्धा तटकरे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीएमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे। एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष। यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष। आज आम्ही एनडीएमध्ये आहोत। मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी काल दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। पटेलांनी बंद दाराआड मोदी आणि शहांशी 5 ते 6 मिनिटं चर्चा केल्याची माहिती कळते। मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाहीये। प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर आता लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात राजकारणात आणखी काही नवीन ट्विस्ट येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादीची भविष्यातली वाटचाल असेल या एबीपी माझाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय। सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं काल दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच पक्षाची आगेकूच करायची असंही पटेलांनी म्हटलंय। पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। कोई बोलता है कि इतने दिन होता है, उतने दिन होता है, लेकिन पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं। और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा जी पवार को
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद पर वहां पर उनकी शपथ करवाई। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यानंतर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय। याबाबतचा आदेश राज्य सरकारनं काढलाय। पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता। या जिल्ह्याचा विकास आणि प्रशासनावर त्यांची विशेष पकड होती। तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। विमान अपघाताला अनेक अँगल असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। अपघाताचे सर्व अँगल पुढे यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेऊन आदित्य ठाकरेंनी त्यांचं सांत्वन केलंय। यावेळी आदित्य ठाकरेंनी ही मागणी केली आहे। अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत, आज मी त्याच्यावर बोलणार नाही। पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे। सगळ्याच पक्षाचे आमदार वेगवेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत। एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्यांमध्ये अस्थि कलश विसर्जन करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। या यात्रेमध्ये हरिद्वार येथील हर की पौडी, प्रयागराजचा पवित्र संगम, वाराणसीचा मणिकर्णिका घाट यासह गया, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी राज्यांमध्ये कलश विसर्जित केला जाईल। ही यात्रा देशाच्या 40 देशांना 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 14हून अधिक राज्यातून प्रवास करेल। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसलाय। दरम्यान आज सकाळी 8 वाजता बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला संवाद काय होता हे सर्वांना ऐकवण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजितदादा पवार यांचं नाव देण्याची मागणी पुढे येते। यावर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे। या योजनेला अजितदादा पवारांचं नाव देण्याबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्याला आमचे समर्थन असेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे। लातूरच्या किनगावमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। लाडक्या बहीण योजनेला अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळी गटनोंदणी केली आहे। सत्तेत अधिकाधिक पदं पदरी पाडून घेण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणीची खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे। अशातच कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं काल राष्ट्रवादीची गटनोंदणी होणार होती। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गट स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अद्याप सूत जुळलेलं नाहीये। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कालची बैठक निष्फळ ठरली आहे। आता आज राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गट स्थापन करायचा की संयोगी गट करायचा याचा निर्णय होणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर आणि विशेष समित्यांवरील अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार यावर प्रश्नचिन्ह आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज मुंबई महापालिकेसाठी बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे मिळून बैठक घेऊन आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 7 फेब्रुवारीला महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जातील, तर 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून याच दिवशी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची घोषणा होईल। महापौर पदासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ ही सभागृह भरण्याच्या 15 मिनिटांआधी असेल। चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर अखेर दिल्लीमध्ये हायकमांडनं तोडगा काढल्याची माहिती समोर येते। निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्येच धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार समर्थक असे 2 गट पडल्यामुळे अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला होता। दरम्यान दिल्ली हायकमांडनं तोडगा काढत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर आणि विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाचा उपमहापौर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धानोरकर आणि वडेट्टीवारांचे केसी वेणुगोपाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार, सुनील केदार, श्यामकुमार बर्वे आणि विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांची पुन्हा बैठक झाली आहे। मतांचे आवश्यक आकडा गाठण्यासाठीच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे।
उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल होणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदीप गिऱ्हे यांनी केलाय। एबीपी माझाशी फोनवर बोलताना त्यांनी हा दावा केलाय। गेल्या 2 दिवसांपासून भाजप किंवा काँग्रेस यांनी त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेबाबत कुठलीही चर्चा केलेली नाहीये आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना महापौर पदासाठी स्वतःचा उमेदवार देणार असल्याची माहिती गिऱ्हे यांनी दिली आहे। मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं आंदोलन पुकारलंय। या आंदोलनादरम्यान एकीकरण समितीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। मराठी एकीकरण समितीनं काढलेला मोर्चा पोलिसांनी मैदानाबाहेरच थांबवत त्यांना महापालिकेकडे जाण्यास मनाई केली। तर दुसरीकडे मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड झाली आहे। काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी मतदान केलं। डिंपल मेहतांना 79 मतं मिळाली तर रुबीना शेख यांना 16 मतं मिळाली। त्यामुळे डिंपल मेहता 79 मतांनी विजयी होऊन महापौरपदी विराजमान झाल्या तर 79 मतं मिळवत भाजपचे ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले। मी सर्वप्रथम आत्ताच सांगितलं आपल्याला की मी आमचे महाराष्ट्राचे देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशचे आमचे अध्यक्ष रवींद्र चौहान साहेब, आमचे आमदार नरेंद्र मेहताजी और आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन जी, आमचे गटनेता हसमुख गहलोत जी, सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रथम म्हणजे आमची मीरा भाईंदरची जनता, या सर्वांचा मी आभार व्यक्त करत आहे या ठिकाणी। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात।